लोक जरा सुंदर अशी घोषणा द्या। बिरसा मुंडा की अजून एकदा क्रांती सूर्य बिरसा मुंडा की। आपण आज आरक्षणाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा 2 हल्लीमध्ये 1 3 म्हणजे ह्या जाती कुठल्या आल्यात, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या अफगाणिस्तानहून आल्यात माहित नाही, पण ते आपल्यामध्ये शिरकाव करून पाहतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून दिलेलं आहे ती लिहून दिलेलं आम्ही हक्क तसंच आमचं रक्त सांडलं तरी कुणाला येऊ देणार नाही, असं नाही। आरक्षण कशाला पाहिजे? सहजासहजी एक पारधी समाजाच्या विद्यार्थ्याला कुठल्याही उभा करा, त्यांना विचारा की आज वर्ग 4 ची परीक्षा जर एखादी घेतली गेली तर त्याच्यामध्ये 100 मार्काचा जो पेपर निघतो का, कसं बस तरी आमच्या लेकरांना 30-35 मार्क पडतात। आणि ही नालायक लोक जर आमच्यामध्ये घुसले तर ही ओपनला फाईट देणाऱ्या 80-85 मार्क घेऊन आमच्या पोरांना नाहीसं करतील। उद्याच्याला ही जर आदिवासीमध्ये समाविष्ट झाले तर राजकीय कुठला पुढारी किंवा राजकीय कुठला पक्ष आम्हाला तिकीट सुद्धा देणार नाही आदिवासींना, कारण आम्हाला अलिखित चोर, दरोडेखोर, डकैत असं संबोधलं जातं। त्याच्यामुळे आम्हाला कुणी जवळ करणार नाही, त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुणी घुसता कामा नये आणि घुसू जी पाहताय त्यांना रक्त आम्ही सांडल्याशिवाय सोडणार नाही। लंच टाइम होतोय, पटकन आपण नदीवर आपण तुम्ही खूप लांबून गावावरून आलेत, त्याच्याबद्दल मला माहित आहे। 3-3.5 किलोमीटर आपण भर उन्हामध्ये आलेलो आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य बिरसा मुंडा की, आदिवासी पारधी महासंघाचा जय सेवा, जय आदिवासी। मोठ्या आवाजात बोला। काय मागण्यात काय निवेदन दिलंय? मी सुनील काळे, आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिवमध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण 32 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहतायत आदिवासी जमातीमध्ये, तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना। माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच, आमचं 7.5% अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत। प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते, त्या जातीचं आणि ह्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला, परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू 45 जातीचं दुबळी आहे, 7.5% आम्हाला आरक्षण आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू, परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही, आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही। कुणाला घुसवतात नेमकं स्पष्ट सांगा ना। आता स्पष्ट सांगायचं बोललं तर आता हल्लीमध्ये तुम्हालाही माहीत आहे बंजारा समाज घुसू पाहतोय, तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आला, त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत, ते गॅजेट आहे हैदराबादचं वगैरे असं म्हणतायत, परंतु 7.5%च्या माध्यमातून आम्ही 100% म्हणजे ठाम राहणार। आमचे बी 25 आमदार आहेत, आमचे बी मंत्री महोदय आहेत, त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली, जवळपास 14 ते 15 आमदारांसोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हालतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही। आज काय केलं इथं? आज इथं जवळपास धाराशिव जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून 6 ते 8 हजार लोक पारधी समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नये आणि आम्ही घुसू देणार नाही। याबाबत मुख्यमंत्र्यांची काय संदिग्ध भूमिका आहे काय? नाही, अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललं की इथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये, उठसूटन आरक्षण आम्हाला द्या असं म्हणू नये, असं अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवले मीडियाच्या माध्यमातून। पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या? पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर ह्यांनी काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या 1 दिवसाची प्लॅनिंगमध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर 8-10 हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की 10-20 दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळोकी पळू आणि सगळं चक्कात जाम करून टाकू।